जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे ऑफिसच्या डब्यासाठी झटपट होणारी मेथीची भाजी। अगदी सोपी, साधी आणि पटकन होणारी ही मेथीची भाजी आहे। त्याच्यासाठी साहित्य काय काय पाहिजे ते बघूया आपण। साधारण एक जुडी मेथी आहे, ही एक जुडी मेथी घ्यायची आणि लसणाच्या पाकळ्या 4 ते 5 आणि लाल मिरच्या अख्ख्या, मीठ, भिजवलेली मुगाची डाळ, थोडा हिंग, जिरे, हळद आणि फोडणीसाठी इथे आपल्याला तेल लागणार आहे। तर इतकी लवकर होते भाजी, म्हणजे रात्री तुम्ही तयारी करून ठेवली तर अगदी 5 किंवा 10 मिनिटात ही भाजी तुमची होते, कारण भिजलेलीच असते डाळ आणि मेथी तर लगेच शिजते आणि खूप छान लागते चवीला। चला तर मग आता फोडणीची तयारी करूया। आधी कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया, थोडं जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये टाकायच्या 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि जी आपण लाल मिरची घेतली त्याचे तुकडे करून घेतले ते तुकडे टाकायचे। त्याच्यात लाल तिखट वगैरे टाकायची गरज नाही आहे, ते लाल मिरची टाकली की त्याची चव लागते। मीठ आणि तिखट, ती भिजवलेली मुगाची डाळ टाकली। तिखट याच्यात टाकलं नाही तरी चालते आता, कारण आपण मिरच्या टाकलेल्या आहे ना, त्याचीच टेस्ट याला खूप छान लागते। थोडीच हळद टाकायची, पालेभाज्यांमध्ये खूप जास्त हळद टाकायची नाही, जास्त हळद टाकली की त्याचा रंग बदलतो। डब्यासाठी इतकी छान भाजी बनते आणि झटपट, पहिल्यांदा जरी कुणी करत असेल तर बिघडायची काही हेच नाही आहे, त्याच्यात जमते, सगळ्यांनाच जमते। या प्रकारे तुम्ही एकदा मेथीची भाजी करून पहा, म्हणजे तुम्ही दुसरी मेथीची भाजी करणारच नाही। खूप छान लागते, भाकरीसोबत प्रतिम लागते, ही पोळीसोबत पण छान लागते। आता याला एक वाफ काढून घेऊया। वाफ आली आहे आता आपल्या मेथीच्या भाजीला, थोडी वाफेवरच शिजते ते। मुगाची डाळ शिजायला काही खूप वेळ लागत नाही, बघू शकता तुम्ही शिजत आली आहे आता मुगाची डाळ। आणि आता झाकण ठेवून 5 मिनिट झाले, आपली शिजली आहे भाजी। बघूया आता। अशी ही आपली झटपट होणारी मेथीची भाजी आता तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही रंग काय सुंदर आलेला आहे आणि त्याच्यासोबत अशी लोणी लावलेली बाजरीची भाकरी इतकी सुंदर लागते, खूप छान। आणि हे आवळ्याचं लोणचं, याची सुद्धा रेसिपी दिलेली आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही जाऊन बघू शकता। असा साधा सुद्धा बेत, बाजरीची भाकरी, मेथीची भाजी, आवळ्याचं लोणचं, त्याला लोणी लावून घेतलाय गरम गरम, अतिशय चांगलं लागते। आपण उगीच म्हणतो पालेभाज्या खायला नाकं मुरडतात, लहान मुलं मोठे, अशा पद्धतीने करून पहा तुम्ही मेथीची भाजी, कोणीच नाक मुरडणार नाही, सगळ्यांना आवडेल। आणि आता तोडायला थोडी निवडायला वेळ खाऊ आहे, पण एकदा रात्री तयारी करून ठेवली की लवकरच होते तुमच्या टिफिनसाठी सकाळी ऑफिसच्या वेळात। निवडायलाच तेवढा वेळ लागतो थोडा, बाकी काही नाही, पटापट होते। या पद्धतीने तुम्ही हा साधा सुद्धा बेत करून पहा आणि कशी आवडली की नाही तुम्हाला मेथीची भाजी मला कमेंट करून सांगा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा।